धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन। हिंगोली धारूर येथे दिनांक 13 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसवल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना तात्काळ सोडवा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धर्मवीर छत्रपती संभाजी राज्य शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक 15 जून रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। आपल्यासोबत ते आहेत, ऐकूया। जय शिवराय, जय शंभूराजे। मी अमोल मुंडे पाटील, संपर्क प्रमुख धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान। आज आम्ही हिंगोली पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं की जे काही आमच्या परिस्थितीच्या वतीने आमचे माननीय संस्थापक अध्यक्ष बाळराज आवारे पाटील यांनी दिनांक 13/6/2024 रोजी रातोरात धारूर या ठिकाणी आपले हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक रातोरात धारूर या ठिकाणी बसवलं होतं। हा प्रश्न जवळपास 35 वर्षापासून हा रखडलेला प्रश्न आमच्या प्रतिष्ठाने हा मार्गी लावलेला आहे आणि यामध्ये या सरकारची दडपशाही अशी चालू आहे की आपल्या आराध्य दैवताचं जर आम्ही स्मारक उभारलं तर आमच्यावर खोटे असे गुन्हे तुम्ही दाखल करता आणि आमच्या मावळ्यांना तुम्ही अटक करता। हे या सरकारला शोभायला पाहिजेत आणि खूप मोठी दिरंगाई या सरकारची दिसत आहे। त्यामुळे यामध्ये हे पोलीस प्रशासनासुद्धा यामध्ये दडपशाही चालू आहे। त्यामुळे आमची एकच मागणी आहे आणि आमच्या निवेदनाद्वारे सुद्धा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांना मागणी केलेली आहे की जे काही आमचे माननीय संस्थापक अध्यक्ष बाळराज आवारे पाटील व त्यांचे सहकारी सर्व मावळे यांना जे काही तुम्ही अटक केलेलं आहे यांना लवकरात लवकर यांची सुटका व्हावी आणि यांच्यावर जी झालेली कारवाई आहे लवकरात लवकर मागे घ्यावी असे निवेदन आज माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी या निवेदनाची लवकरात लवकर तुम्ही दखल जर नाही घेतली तर पूर्ण जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभरात आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। एवढंच बोलतो। जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे।